रिपोर्टिंग मेक्स मेडिसिन्स सेफर ही या वर्षीच्या मेड सेफ्टी वीकची संकल्पना होती। या निमित्ताने परिषदेच्या औषध माहिती केंद्र उपसमिती अध्यक्ष श्री गणेश बंगाळे यांनी मान्य श्री जगन्नाथ शिंदे कार्यकारिणी सदस्य, जे भारतातील औषध व्यवसाय परिषदेचे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतात, त्यांच्या मार्गदर्शनाखाली औषधांच्या सुरक्षिततेचे संदेश केवळ आरोग्य सेवा व्यावसायिकांपर्यंत न ठेवता सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश दाखवला। ही संकल्पना साध्य करण्यासाठी परिषदेने त्यांच्या निरंतर व्यावसायिक विकास CPD या कार्यक्रमांशी संलग्न असलेल्या 50हून अधिक फार्मसी क्षेत्रातील प्राध्यापक आणि समन्वयकांना आरोग्य क्षेत्राबाहेरील संस्था, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी 1 तासाचे जनजागृती सत्र आयोजित करण्याचे आवाहन केले। औषधांचा सुरक्षित वापर, औषधांचे दुष्परिणाम, अहवाल आणि रुग्णांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात फार्मासिस्टची भूमिका यावर लक्ष केंद्रित केले। अशा एका आठवड्यात राज्यभरात 25 पेक्षा अधिक जनजागृती सत्रे व व्याख्याने पार पडली। पाटणे उद्यानामध्ये दुमरी कोचिंग क्लासेस आणि महाविद्यालयांमध्ये, संस्थांमध्ये बॅनर स्टँड, जिम, ग्राम चैताली अशा विविध ठिकाणी सत्रे पार पडली। सकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत सत्रे चालवली व औषध सुरक्षा संदेश घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला। या सत्रांद्वारे 30,000 पेक्षा जास्त नागरिकांना फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया, केंद्रशुमार रिपोर्टिंग फॉर्म आणि QR कोड वापरून औषधांचा सुरक्षित वापर, साधनाळूक आणि औषधांचे दुष्परिणाम कसे नोंदवायचे हे शिकवण्यात आले। या मोहिमेमध्ये योगदान दिल्याबद्दल सर्व सहयोगी संस्थायक आणि प्राध्यापकांना महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेच्या वतीने डिजिटल प्रशस्तीपत्रक सर्व उपक्रमांचे स्मृतिचिन्ह म्हणून देण्यात आले। परिषदेच्या औषध माहिती केंद्राच्या तात्काळ सहाय्यक डॉक्टर विनया कुलकर्णी यांचे विशेष आभार मानले व उपक्रमाचे संपूर्ण नियोजन यशस्वी होण्यात पार पडले। या उपक्रमाविषयी बोलताना श्री अतुल अहिरे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद म्हणाले, महाराष्ट्रातील प्रत्येक घरापर्यंत औषध सुरक्षा हा विषय माहितीपूर्ण करणे आमचे होते। या मोहिमेत यश सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी फार्मसिस्ट, शिक्षक आणि सर्वसामान्य यांनी एकत्रित प्रयत्न व सहयोगासह सामावले आहे। याविषयी परिषदेच्या निवेदक श्रीमती सायली स्वनील मसाल यांनी टिप्पणी केली। फार्मासिस्टने आपल्या कार्यक्षेत्राबाहेर जाऊन जनसामान्यांना उद्याने, शाळा, मंदिरे आणि बस स्थानके येथे भेटून काम केले आणि या उपक्रमास मिळालेले प्रतिसाद हा अद्भुतपूर्ण आणि प्रेरणादायी होता। या उपक्रमाद्वारे महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद आणि औषधांच्या तर्कसंगत आणि सुरक्षित वापरास प्रोत्साहन देण्यासाठी, फार्माकोव्हिजिलन्समध्ये सक्रिय सहभागी होण्यासाठी, महाराष्ट्रातील नागरिकांना सक्षम बनवण्यासाठी आणि औषध सुरक्षा वृद्धीसाठी सुसंगत अशी आरोग्य संस्कृती विकसित करण्यात वचनबद्ध आहे। महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद वचनबद्ध आहे।